रोहन याची मैदानात जागा घेण्यासाठी मात्र उतरला येतो शाहरुख। बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय। नॉन स्ट्राइकला असेल तो जिलान, ज्याने आधीच्या 2 सामन्यात चांगली फलंदाजी केली होती। विजय अप्रतिम गोलंदाज आहे तो काळबादेवी संघाचा। मारा करेल तो नवीन फलंदाज शाहरुख याला। हलक्या हाताने ढकललेला हा चेंडू, एक धाव तर पूर्ण करतोय। या एका धावनीशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते। धावसंख्या मात्र होते ती 2। पुन्हा एकदा जिलान याने हलक्या हाताने ढकललेला चेंडू, एक धाव तर ते पूर्ण करतोय तो जिलान। संघाची धावसंख्या पुढे सरसावते। धावसंख्या होते ती 1 गडी बाद 3। आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा विजय, पंचांच्या डावीकडून मारा करेल तो शाहरुख याला। आता बंद शांत दिसलाय। पंच गुरुप्रसाद नागवेकर 2 हात समांतर करतायत, म्हणजेच की व्हाईटची खूण दर्शवतायत। या एका अवांतर धावनीशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते। धावसंख्या मात्र होते ती 4, 1 गडी बाद 4। पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मात्र विजय आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना 8 ते 9 पावलांचे रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो शाहरुख याला। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, मात्र गचा क्षेत्ररक्षण, त्यामुळे मिळालेली ही एक निर्धाव धाव। या एका धावेनेशी पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऑल कोकण नगर संघ 1 गडी बाद 5 धावा। बघूया काळबादेवी संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन येत आहे। सिद्धेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मारा करेल तो जिलान याला। जिलान्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र झेल बाद होऊन तंबूत परततोय। धन्यवाद झरीव नाईक साऊंड। संघाला बसलेला हा दुसरा धक्का, दोन्ही सलामीवीर मात्र तंबूत परततायत। जिलान मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, पण या सामन्यामध्ये काहीसा नाराज करताना आपल्या संघाला जिलान याची जागा घेण्यासाठी मात्र मैदानात मात्र उतरला तो सादिक, जो मागच्या सामन्यात हिरो ठरला होता। बघूया तोच सादिक आता मात्र स्ट्राइकला असेल। सिद्धेश याचा पुढील चेंडू, बघूया अपील केली जाते। बघूया पंचांचा निर्णय काय येतोय। आणि जो मागच्या सामन्यात हिरो ठरला होता तोच पहिला चेंडू झेल बाद होऊन तंबूत परततोय। सादिक याच्या रूपात संघाला बसलेला हा तिसरा धक्का। काहीशी शांत सुरुवात म्हणता येईल ती ऑल कोकण नगर संघाकडून। मागच्या दोन्ही सामन्यात सुंदर फलंदाजी केलेली होती, मात्र या सामन्यात काहीशी शांत सुरुवात दिसून येते। बघूया सादिक याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र उतरलाय तो अरफात, जो मागील 2 सामन्यात शांत दिसला होता तोच अरफात आता मैदानात उतरलाय। बघूया आता आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय संघ अडचणीत असताना। बघूया पुन्हा एकदा सिद्धेश
हलक्या हाताने ढकललेला हा चेंडू, एक धाव तर येथे पूर्ण करतोय तो अरफात. संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 3 गडी बाद 6. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना मारा करेल तो शाहरुख याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या फटक्याचे रूपांतर डिक्लर रूपात होत आहे. या एका डिक्लर धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 7. 3 गडी बाद 7. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत करताना मात्र सिद्धेश 4 चेंडूंमध्ये मात्र 2 बळी घेऊन फक्त 2 धावा दिल्या त्या सिद्धेशाने. उर्वरित 2 चेंडूत कशी गोलंदाजी करतोय तो सिद्धेश थोड्याच वेळात कळेल. मारा करेल तो मात्र आता शाहरुख याला. शाहरुख याने मारलेला मोठा फटका, बघूया झेल होतोय का. एक धाव ते पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र येथे डिक्लर रूपात एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 8. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो शाहरुख याला. शॉर्ट पिच चेंडू, सुंदर फटका मारलाय तो शाहरुख याने. एक धाव ते पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अरफात याचा, मात्र एका धावेवरच समाधान मानायला लागते. आणि या धावेनिशी दुसऱ्या षटकाची मात्र समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑल कोकण नगर संघ 3 गडी बाद 9. काळाबादेवी संघाकडून वैयक्तिक पहिलं, तर संघाकडून तिसरं षटक मात्र घेऊन आलाय तो परिमल. मूर्ती महान पण कीर्ती लहान असा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. गोगटे कॉलेजचा हिरो आपल्या बॉलिंग मार्कवर तयार असताना पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र शाहरुख याला. शाहरुख याचा मोठा फटका, बघूया झेल होतोय का. आणि या चेंडूवर मात्र निर्धाव रूपात एक धाव मिळते. या डिक्लेअर धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र दुहेरी अंकात पदार्पण करते. धाव संख्या मात्र होते ती 3 गडी बाद 10. परिमल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र शाहरुख याला. शॉर्ट पिच चेंडू, सुंदर फटका, एक धाव तर ते पूर्ण होते. आणि बहुधा एका धावेवरच समाधान मानायला लागते ते शाहरुख याला. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 11. 3 गडी बाद 11. सुंदर गोलंदाजी करताना मात्र परिमल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र आता अरफात याला. अरफात याचा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न या प्रयत्नात मात्र डिक्लेअर रूपात एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 12. पुन्हा एकदा परिमल, यावेळी मात्र मारा करेल तो शाहरुख याला. एक धाव तरी ते पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आणि एक डिक्लेअर धाव, अशा एकूण 3 धावा मिळत आहेत. या 3 धावांची संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 15. सुंदर गोलंदाजी करतोय तो मात्र परिमल. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन परिमल मारा करेल तो अरफात याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आणि निर्धाव चेंडूची मात्र ते सांगता होते.
शेवटचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील परिमल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. मारा करेल तो अरफात याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र वारंवार निर्धाव चेंडूची ते सांगता होते. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी मात्र करताना परिमल. तिसऱ्या षटकाची मात्र येथे सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते ते ऑल कोकण नगर संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ऑल कोकण नगर संघाची धाव संख्या मात्र थांबून आहे ती 3 गडी बाद 15. बघूया शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जात आहेत आणि किती धावांचे आव्हान काळबादेवी संघासमोर ठेवतायत ते कोकण नगर संघ. नरेश शेवटचे आणि हाणामारीचे षटक घेऊन एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद करतोय तो ऑल कोकण नगर संघाचा. 4था गडी बाद होतोय. पुन्हा एकदा नरेश मारा केला तो नवीन फलंदाज अरबाज याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र वारंवार अपयशी ठरतायत ते ऑल कोकण नगर संघाचे खेळाडू. निर्धाव चेंडूची मात्र येथे सांगता होते. सुंदर गोलंदाजी करताना नरेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन डावखुरा गोलंदाज. बघूया पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा तेच चित्र मैदानात. पुन्हा एकदा झेल बाद होऊन तंबूत परततोय तो अरबाज. अरबाज याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो जुबेर. टीमचा कर्णधार मात्र आता मैदानात उतरलाय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडूंमध्ये मात्र धावा बनवाव्या लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल. स्वतः कर्णधार मैदानात. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका, मात्र झेल सुटतोय आणि जीवदान मिळतंय ते जुबेऱ्याला. आणि सुंदर असा बघूया काय सगळ्या क्षेत्ररक्षण मात्र काळबादेवी संघाकडून. जिथे 1 धावहीन होती तिकडे 2 धावा मात्र खर्च केल्या आहेत आणि या 2 धावांची संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 17. उर्वरित 2 चेंडू मात्र शिल्लक आणि 2 चेंडूंचा सामना करेल मात्र ऑल कोकण नगर संघाचा कॅप्टन कुल जुबेर. बघूया कॅप्टन आपल्या संघासाठी काय करतोय, किती धावांचे आव्हान समोरच्या संघासमोर ठेवतोय. जुबेर मात्र यावेळी तयार असेल षटकार मारायला. बघूया मोठा फटका मारायचा होता, मात्र येथे त्रिफळा उद्ध्वस्तित होत आहेत ते जुबेऱ्याचे कॅप्टन कुल. तंबूत परततोय संघाला बसलेला हा 6वा धक्का.
उर्वरित एक चेंडू शिल्लक. 5 चेंडूंमध्ये 3 गडी बाद केलेत ते नरेश याने आणि मात्र 2 धावा दिल्या आहेत. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मारा करेल तो मात्र शरीफ याला. बघूया शेवटच्या चेंडूत काय होत आहे. शॉर्ट चेंडू पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र डिक्लर रूपात येथे एक धाव मिळते आणि पहिल्या इनिंगची ते समाप्ती होते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मात्र ऑल कोकण नगर संघाने बनवल्या त्या 18 धावा आणि 19 धावांचे छोटे आव्हान समोर ठेवले ते काळाबादेवी संघासमोर. बघूया काळाबादेवी संघ किती षटकांमध्ये हे आव्हान पार पाडतायत. ऑल काळाबादेवी संघाकडून मैदानात मात्र सलामीसाठी उतरले ते विजय आणि बंटी. 19 धावांचा पाठलाग करताना मात्र काळाबादेवी संघ 24 चेंडू आणि 19 धावा. बघूया किती षटकांमध्ये हे आव्हान पार पडतायत. जिलान आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन हलक्या हाताने ढकललेला हा चेंडू. या चेंडूवर मात्र डिक्लर रूपात एक धाव मिळते आणि ऑल काळाबादेवी संघाची मात्र इथे श्री गणेशा होतोय. पुन्हा एकदा जिलान समोरच्या दिशेने मारलेला हा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय आणि निर्धाव चेंडूची येथे मात्र सांगता होते.
19 धावांचा पाठलाग करताना मात्र काळबादेवी संघ सलामीसाठी मैदानात मात्र आता उतरले ते विजय आणि बंटी. स्ट्राईकला असेल तो विजय, नॉन स्ट्राईकला असेल तो बंटी. पुन्हा एकदा जिलान मारा करेल तो मात्र यावेळी विजयाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र गचाळ क्षेत्ररक्षणामुळे डिक्लेअर रूपात येते. एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 2 बिनबाद 2. जिलान मारा करेल तो विजयाला. समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा डिक्लेअर रूपात मात्र येते. एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती बिनबाद 3. एकोणीस धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात म्हणता येईल ती काळबादेवी संघाची. जिलान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो मात्र विजयाला. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललेला हा चेंडू. एक धाव मात्र येथे पूर्ण केली जाते. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 4 बिनबाद 4. आता मात्र स्ट्राईकला असेल तो बंटी. चौकार षटकारांचा बादशाह म्हणून ओळखलं जातं तो बंटी. यावेळी मात्र स्ट्राईकला असेल. जिलान आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मारा करेल तो यावेळी मात्र बंटी आला. बघूया बंटी काय करतोय. बंटी याने मारलेला हा फटका. बघूया काय होतंय. या आधीच बोललो होतो की बंटी याला चौकार षटकारांचा बादशाह म्हणून ओळखलं जातं आणि पहिल्याच चेंडूमध्ये त्याने आपलं रौद्र रूप दाखवलंय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र चेंडूला पोहोचवलंय ते सीमारेषे बाहेर षटकारासाठी. या 7 धावनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र दुहेरी अंकात पदार्पण करते. धावसंख्या मात्र होते ती बिनबाद 10. 19 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती काळबादेवी संघाची. मात्र आता 18 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 9 धावा. कोकणनगर संघाकडून शाहरुख दुसरं षटक घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो विजयाला. स्लोअर पद्धतीचा चेंडू पूर्णपणे यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. पूर्णपणे खोदून काढायचा होता. मात्र पंच गुरुप्रसाद नागवेकर वाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 11. पुन्हा एकदा शाहरुख आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. मारा करेल तो विजयाला. पुन्हा एकदा सुंदर फटका. मात्र एक धाव डिक्लेअर रूपात येथे भेटते. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 12. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललेला हा चेंडू. एक धाव घ्यायची होती मात्र कोणती धाव या चेंडूवर येत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र येथे सांगता होते. शाहरुख आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्लोअर पद्धतीचा चेंडू. फुल टॉस चेंडू. बघूया काय होत आहे. आणि या फुल टॉस चेंडूवर मात्र पूर्णपणे टोल वसूल केला जातोय. 6 धावा मात्र येथे मिळत आहेत आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 18. मात्र एक धावेची आवश्यकता काळबादेवी संघाला.
शाहरुख आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा मारलेला हा चेंडू आणि या चेंडूवर सुद्धा 7 धावा मिळत आहेत. या 7 धावांनिशी विजयी संघ ठरतोय तो ऑल काळाबादेवी संघ. आपला कर्णधार लवकरात लवकर कमिटी पाशी पाठवावा.